Play sit and go tournaments 24/7 only on Ace23. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. आजच्या एक्सप्लेनर व्हिडिओमधून आपण मंडल आणि कमंडल हा जो 80 आणि 90च्या दशकामध्ये देशाच्या राजकारणामध्ये जो एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता आणि ज्याचे नंतरच्या 2-3 दशकामध्ये दीर्घकाळ परिणाम देशाच्या राजकारणावरती झाले, अगदी महाराष्ट्राच्या सुद्धा राजकारणावरती झाले, तोच मुद्दा पुन्हा एकदा जी 112वी घटना दुरुस्ती झाली होती आणि ज्यामुळं राज्य सरकारांना कोणता जात घटक हा ओबीसी मध्ये आहे हे ठरवण्याचे अधिकार मिळालेले नव्हते. म्हणजे केंद्र सरकारने ते काढून घेतले होते. ते पुन्हा एकदा राज्य सरकारला बहाल करण्याच्या दृष्टीनं ते अधिकार द्यावेत अशी एक घटना दुरुस्ती पुन्हा एकदा केंद्र सरकारने करायचं ठरवलं. ती लोकसभेत मंजूर झाली, राज्यसभेमध्येही ती मंजूर होईल असं दिसतं. सो हा सगळा जो मुद्दा आहे तो मुद्दा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाशी का निगडीत नाहीये. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा त्यातला एक ट्रिगरिंग पॉइंट आहे, एवढ्याच तो मर्यादित का आहे, त्याचं जे लार्जर पिक्चर आहे ते का मोठं आहे ह्या समजून घेण्याचा आजचा आपला प्रयत्न म्हणजे आजचा आपला एक्सप्लेनर व्हिडिओ. सो त्याची सुरुवात आपण करू ती पी.व्ही. नरसिंह राव यांच्या आधीचे पंतप्रधान, कारण पी.व्ही. नरसिंहराव यांच्याच काळामध्ये 1993 साली ओबीसी समाजाचं जे व्ही.पी. सिंह सरकारने दिलेलं आरक्षण होतं ते सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आणि 52% देशभरामध्ये असलेला जो ओबीसी समाज आहे त्याला 27% केंद्र सरकारच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं. व्ही.पी. सिंह यांनी काय म्हटलं होतं हे आरक्षण देत असताना? ते असं म्हणाले, थ्रू मंडल आय न्यू वी वेर गोइंग टू ब्रिंग इन चेंज इन द बेसिक नेचर ऑफ पॉवर. हे सगळे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. आय न्यू आय वॉज नॉट गिव्हिंग जॉब्स. मंडल इज नॉट एम्प्लॉयमेंट स्कीम, बट आय वॉज सीकिंग टू प्लेस पीपल इन द इंस्ट्रुमेंट ऑफ पॉवर थ्रू द यूज ऑफ गव्हर्नमेंट पॉवर. करेक्ट. सो ते शब्दशः आज खरं झालं आहे, कारण ज्या ओबीसी घटकांना मंडल कमिशनमधून आरक्षण मिळालं, बिंदुप्रसाद मंडल यांना देशातल्या सगळ्या ओबीसी समाजाचा अभ्यास करून त्यांचं एकूण सामाजिक स्थान काय आहे आणि त्यांना किती आरक्षण द्यावं याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी मोरारजीभाई देसाई यांच्या काळात म्हणजे त्यांच्या जनता सरकारच्या काळात जे बिंदुप्रसाद मंडल हे खासदार होते त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं आणि 2 दशकं त्यानंतरची या कमिशनच्या अभ्यासावरती काही झालं नव्हतं. पण व्ही.पी. सिंह सरकारने याला आपल्या हातात घेतलं. त्याची राजकीय कारणं ही कमंडलमध्ये आहे, कारण त्या काळामध्ये 1986 साली राम जन्मभूमी न्यासानं अयोध्येमध्ये राम मंदिर करण्याच्या दृष्टीनं जो ठराव घेतला, एक मोहीम सुरू केली, त्याला प्रतिवाद, त्याला अडवण्यासाठी हा मंडल कमिशन स्वीकारलं असं म्हणतात व्ही.पी. सिंह सरकारने. सो व्ही.पी. सिंह सरकारने मंडल कमिशन स्वीकारल्यानंतर या देशामध्ये ओबीसी जातीचं जे राजकीय जे जाणीवा जागृत झाल्या त्यातून आजपर्यंत आपण बघतोय की देशामध्ये ओबीसी जातीचं जे राजकारण आहे, मग त्यात उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या 2 राज्यांना जरी आपण समोर ठेवलं, त्याच्यामध्ये यादव असतील, कुर्मी असतील, ठाकूर असतील, हे घटक आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतोय की माळी, बंजारा, धनगर हे समाज घटक हे आता राजकारणाच्या सेंटर पॉइंटला आलेले. दीर्घकाळ काँग्रेसने जे राजकारण केलं ते दलित आणि मुस्लिम समाजाचं प्लस त्या राज्यातल्या ज्या अप्पर कास्ट होत्या त्यांचं एकत्रीकरण. दीर्घकाळ काँग्रेसला हे लक्षातच आलं नाही की ओबीसी समाज एक महत्वाचा घटक आहे आणि मग त्यातून ज्या पक्षाला ते लक्षात आलं, एकतर त्यातून रिजनल छत्रप तयार झाले. त्या राज्यातले मोठे ओबीसी नेते जसं की मुलायम सिंह असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असेल की ज्यांनी माधवचा प्रयोग माळी, बंजारा आणि धनगर तो प्रयोग यशस्वी करून दाखवला. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सुरुवातीच्या उदयामध्ये याच 3 जात घटकाचे घटक हे प्रबळ होते. सो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे राजकारण कमंडलला दूर करण्यासाठी मंडल आणला गेला होता त्याचाच पुढचा प्रयोग भारतीय जनता पार्टीने
आत्ता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते मोठं पिक्चर आहे, जे लार्जर पिक्चर आपण ज्याला म्हणतो, जे आपण समजून घ्यायला हवं. आपण केवळ महाराष्ट्राच्या मर्यादेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा म्हणून 102व्या घटना दुरुस्तीला पुन्हा दुरुस्त करण्याचा मुद्दा म्हणून जरी बघत असलो तरी ते सर्वार्थाने खरं नाहीये. एक मोठं पिक्चर भारतीय जनता पार्टीने आपल्यासमोर मांडायचं ठरवलंय, त्यांच्या राजकारणाचा भविष्यातला जो पट असेल तो समजून घेण्यासाठी. आता त्याची सुरुवात जर केली आपण, मी खूप बारकाईने सगळी आकडेवारी बघितली. 2014 आणि 2019 त्याच्याही आधी म्हणजे 2007ला नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये मुख्यमंत्री झाल्यापासूनच्या पुढच्या 14 वर्षामध्ये ज्याला हिंदुत्वाची कार्यशाळा आपण म्हणतो, असा हिंदुत्वाचा अजेंडा गुजरातमध्ये यशस्वी झाला. तो 2014 आणि 2019 मध्येही राष्ट्रीय पातळीवरती यशस्वी झाला. पण तो यशस्वी होण्यामागे जे 4-5 नॅरेटिव्ह सेट केले गेले होते त्याच्यामध्ये हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, विकासाच्या योजना आणि हिंदुत्वाच्या परिघामध्ये सर्व जाती घटक हा महत्वाचा घटक होता. आणि 2014 साली साधारणपणे 34% जो दलित समाज आहे त्या 34% दलित समाजानं भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. पण जवळपास 48% ओबीसी समाज जो आहे तो पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिला होता 2014 साली. 2019 मध्ये पण हे चित्र फारसं बदललेलं नाहीये. पण 2019 मध्ये जो अप्पर कास्ट ओबीसी आहे आणि जो लोअर कास्ट ओबीसी आहे यांच्यापैकी जो समाजातला ओबीसीतला शेवटचा घटक आहे त्या शेवटच्या घटकानं कमी मतदान केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला. आणि ओबीसीतला जो वरचा घटक आहे त्या वरच्या घटकानं अधिक प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. लोअर स्ट्राटा ऑफ ओबीसी अँड अप्पर स्ट्राटा ऑफ ओबीसी याच्यामध्ये 12%. हा जी आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय तो लोकनीतीनं 2014 आणि 2019च्या निवडणुकीचं जे विश्लेषण नंतर केलं पोस्ट इलेक्शन, तर त्यातला मी आकडा सांगतो. सो तो ओबीसीतला असा घटक की जो घटक भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार 2014ला 2019 मध्ये आणि महाराष्ट्राच्या परिघात तर कायमस्वरूपी राहिलेला आहे, तो घटक कुठल्याही क्षेत्रीय रिजनल छत्रपकडे जाऊ नये त्याच्यासाठीचं जे पॉलिटिकल नॅरेटिव्ह आहे ते पुन्हा सेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलाय. 2019च्या निवडणुकीमध्ये जर ओबीसीतला एक घटक हा भारतीय जनता पार्टीपासून दूर जाताना दिसत असेल तर त्याला पुन्हा एकदा पुल ऑन करणं, त्या दृष्टीनं एक मोठी बांधणी गेली 1.5-2 वर्ष झालं भारतीय जनता पार्टी करते असं दिसतंय. सुरुवात आत्ता जो नरेंद्र मोदी सरकारचा 2019च्या निवडणुकीनंतरचा जो दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि ज्याचे SMS लगेचच पत्रकारांना पाठवून ते नॅरेटिव्ह त्या दिवशीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला सेट करण्याचा प्रयत्न केला गेला, ते हेच होतं की भारतीय जनता पार्टीनी 28% ओबीसी चेहऱ्यांना 27 ओबीसी मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि SC आणि STचे जे प्रतिनिधित्व आहे ते 20 मंत्र्यांच्या रूपाने. आता जे VP सिंह आधी म्हणाले होते, ज्यातलं शेवटचं वाक्य मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. आय वॉज सिकिंग टू प्लेस पीपल इन द इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉवर थ्रू द यूज ऑफ गव्हर्नमेंट पॉवर. सो तो जो ओबीसीचा घटक होता तो आता केवळ हिंदुत्वाच्या म्हणजे ज्याचा आपण कमंडल असा उल्लेख करतो त्या परिघामध्ये आता तुमच्या बरोबर राहणार नाहीये. हे आता सगळ्या रिजनल पार्टीजना आणि राष्ट्रीय पक्षांनाही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीने ती जी 102वी घटना दुरुस्ती आहे त्याच्याच बरोबर हे जे 27 ओबीसी मंत्री आहेत त्यांचा JP नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये जंगी सत्कार घडवून आणायचं ठरवलेलं आहे, ज्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू किंवा त्याच्या बातम्या आपण वाचू किंवा त्याचे व्हिडिओज युट्यूबवरती किंवा न्यूज माध्यमामध्ये आपल्याला दिसतील. तर हे का करतंय भारतीय जनता पार्टी? तर तो जो VP सरकारने प्रयोग केला होता की ज्यातून मंडलच्या लाभार्थी असलेल्या जाती की ज्या साधारणपणे 3743 आहेत त्या जाती बाजूला जाव्यात आणि त्या आपल्याकडे याव्यात, हा जो प्रयत्न होता हा प्रयत्न पुन्हा जर कोणी करत असेल तो प्रयत्न यशस्वी होऊ नये यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि मग स्वतः ओबीसी असलेले नरेंद्र मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळातले अधिक ओबीसी
अशा सगळ्यांचा जो एक मोठा गट आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहावं असा प्रयत्न आहे. आता याला काउंटर नॅरेटिव्ह काय सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतायत, तर गेल्या काही वर्षापासून ही मागणी सातत्यानं लावून धरली जाते की ओबीसींची जातनिहाय जनगणना करा. जातनिहाय जनगणना केली तर जे रोहिणी कमिशनचा अहवाल आहे, रोहिणी कमिशनचे काही फाइंडिंग्स म्हणजे अजूनही पब्लिकली जाहीर झालेल्या नाही आहेत, पण त्या फाइंडिंग्स ज्या इकॉनॉमिक टाइम्सनी काही वर्षापूर्वी पब्लिश केल्या त्या आणि जातनिहाय जनगणनेतले धोके हे भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या हिंदू राजकारणासाठी त्या कशा पूरक ठरणार नाहीये फाइंडिंग्स ते आपण समजून घेऊ. गेली काही वर्ष जातनिहाय जनगणना करावी असं म्हटलं जात आहे आणि याचाच अभ्यास करण्यासाठी की ओबीसीला जे 27% आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचा लाभ या वर्गापर्यंत पोहोचला का. न्यायाधीश रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली जे कमिशन स्थापन झालं, जे ईटीने रिपोर्ट केलेली बातमी आहे त्यानुसार रोहिणी कमिशनच्या असं लक्षात आलं की ओबीसी घटकातल्या ज्या 2633 जाती आहेत या जात घटकापैकी केवळ 10 असे जात घटक आहेत की ज्यांना या ओबीसी आरक्षणाचा लाभ होतो. आणि म्हणून रोहिणी कमिशनने सांगितलं की जे ओबीसीचं 27% आरक्षण आहे त्याची 4 गटामध्ये विभागणी करा आणि त्याचं 2%, 6%, 9% आणि 10% असं त्या आरक्षणाची सुद्धा विभागणी करा. आणि त्याची जी गटनिहाय जात घटक म्हणून विभागणी केली होती ती अशी की गट क्रमांक 1 मध्ये 1674 जाती असतील की ज्यांना 10% आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. 2 गटामध्ये असतील की ज्याच्यामध्ये 534 जात घटक असतील. तिसऱ्या गटामध्ये 328 जात घटक असतील आणि चौथ्या गटामध्ये 97 जात घटक असतील. आणि या जात घटकानुसार 2%, 6%, 9% आणि 10% अशी त्या आरक्षणाची विभागणी करा. म्हणजे चौथ्या गटातल्या 97 जातीला सर्वाधिक 10% जातीचा आरक्षणाचा लाभ होईल. रोहिणी कमिशननं जे सांगितलं तर आपल्याला सुद्धा दृश्य स्वरूपामध्ये असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास ज्या 500-550 ओबीसीच्या जाती आहेत त्यातलं राजकीय नेतृत्व म्हणून करणाऱ्या जाती यांची जर या नेतृत्वाची जर नावं आपल्या डोळ्यासमोर आणली तर आपल्या असं लक्षात येतं की त्यातले सुद्धा खूप कमी जात घटक आहेत की ज्यांना राजकारणामध्ये स्थान मिळतं. अगदी राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा यादव, कुर्मी, ठाकूर आणि मग उत्तर प्रदेशमधले काही जात घटक, विशेषतः हिंदी बेल्टमधले जात घटक, हे जात घटक वगळता फारसं राजकीय नेतृत्व हे ओबीसीतल्या इतर जात घटकांना मिळत नाही. आणि हीच खरी भारतीय जनता पार्टीची अडचण आहे की भारतीय जनता पार्टी कधीही रोहिणी कमिशनचा तो अहवाल टेबल करेल का याच्याविषयी माझ्या मनात संशय आहे. जातनिहाय जनगणना केली जाईल का याच्याही विषयी माझ्या मनात संशय आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा आत्ताचा जो पोत आहे तो असा आहे की हिंदू सगळे एक आहेत. मग त्यात बौद्ध हिंदू अशी सुद्धा संकल्पना आता जनगणनेमध्ये आणायची की नाही याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा थिंक टँक विचार करत असावा. त्यामुळे जर हिंदुत्व हा जर घटक असेल तर त्या घटकामध्ये सगळे जात घटक हे एकत्रित करायचे आणि त्या एकत्रित जात घटकांनीच भारतीय जनता पार्टीला मतं द्यायची असा तो एकूण राजकीय पट आहे. मतदारांची जी मांडणी भारतीय जनता पार्टीने स्वतःसाठी केलेली आहे ती ही आहे. त्याला जातनिहाय आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी छेद जातो आणि म्हणून ही शक्यता फार कमी आहे की भारतीय जनता पार्टीकडून जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य केली जाईल. त्यामुळंच जे विरोधी पक्षातली मंडळी आहे ती भारतीय जनता पार्टीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला काउंटर नॅरेटिव्ह म्हणूनच कदाचित हे जे रिजनल छत्रप आहेत हे वेगवेगळ्या जातीचे त्या जात घटकांना त्या राज्यामध्ये प्रबळ करायचं आणि नॅशनल पॉलिटिक्समध्ये सर्व हिंदूचा प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीनं नेतृत्व करायचं असा सगळा तो पट आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की 102वी जी घटना दुरुस्ती आहे ज्यातून ओबीसी घटकांना पुन्हा एकदा ते त्या राज्यातले ओबीसी घटक आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या राज्यांना देणं हे भारतीय जनता पार्टीच्या एकूण मोठ्या राजकारणासाठी अनुकूल. पण जी संघ विचारधारा आहे ती संघ विचारधारा काय आहे. श्री मोहन भागवत यांचं लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी जे महागठबंधन करून निवडणूक लढवली त्या निवडणुकीच्या आधीचं जे वक्तव्य होतं आरक्षणाबद्दलचं ज्याच्यावरून बिहारच्या निवडणुकीवरती परिणाम झाला असं मानलं जातं ते असं होतं की आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनी
ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे त्यांचा आरक्षणाला का विरोध आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि त्यांचं ऍस्पिरेशन्स तुम्ही लक्षात घ्या अशा अर्थाचा तो अनकोट वाक्य होतं, ज्याच्यावरती खूप वाद झाला आणि बिहारची निवडणूक थोडीशी टर्न अराउंड झाली असं म्हणतात. अशा संघ विचारधारेला मुळात हिंदू मधलं जातनिहाय आरक्षण मान्य आहे की नाही याच्यावरती बऱ्याच वेळेला खल झालेला आहे आणि ते मान्य नाहीये असंच मानलं जात आहे. पण आता असं दिसतंय की राजकारण करायचं असेल तर जसं इतर पक्षातली टेंटेड, याला इंग्रजीत शब्द आहे, अशी मंडळी घ्या, त्यांना सत्तास्थानापर्यंत आणा, पण फायनली तुम्ही बहुमताचा आकडा गाठल्यानंतर स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा राबवत राहा. जसं की भारतीय जनता पार्टीनं 370 कलम नलिफाय केलं, राम जन्मभूमीचा विषय मिटलेला आहे, समान नागरी कायद्यावरती भारतीय जनता पार्टी बोलत असते. सो आपला जो कोर अजेंडा आहे तो राबवण्याच्या दृष्टीनं अशी सगळी गोष्टी मान्य करत राहा, कारण शेवटी बहुमताचा आकडा महत्वाचा आहे. बहुधा असं दिसतंय की संघ विचारधारेनं सुद्धा ओबीसी घटक हा अधिकात अधिक प्रबळ होणं हे आपल्या एकूण राजकारणासाठी महत्वाचं आहे असं मानलं. सो थांबूया आपण इथे. महत्वाचा मुद्दा काय आहे, 102व्या घटना दुरुस्तीला पुन्हा दुरुस्त करण्याचा जो पॉलिटिकल अजेंडा भारतीय जनता पार्टीनं अग्रेसिव्हली राबवलाय त्याच्या मागं केवळ मराठा समाजाचं आरक्षण आहे असं मानणं ही आपली मोठी राजकीय विश्लेषक म्हणून किंवा राजकारण ज्यांना समजून घ्यायचं त्यांच्यासाठी ही एक मोठी चूक ठरते. थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचे हे जे एक्सप्लेनर व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा, तुमची मतं सांगा आणि विषय पण सुचवा. आणि माझं आणि एबीपी माझं जे फेसबुक अकाउंट आहे, ट्विटर अकाउंट आहे ते फॉलो करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.